नमस्कार. आगामी काळात आपल्याकडे वेगवेगळे सण आता येणार आहेत. याच्यामध्ये गणेश उत्सव आहे, ईद मिलाद आहे. अ, आपण याच्यासाठी प्रशासन म्हणून, पोलीस प्रशासन म्हणून आपण तयारी केलेली आहे. त्या अनुषंगाने सर्व जे आयोजक आहे, गणपती मंडळ आहे, सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या बैठकीमध्ये सूचना देण्यात आलेली आहे. सगळ्यांना आम्ही CCTV लावण्याबाबतीत सूचना दिलेली आहे. त्यांना विद्युतीकरण करताना त्याच्यासाठी सर्टिफिकेट घ्यायला आम्ही सूचना दिलेली आहे. सगळ्या मंडळांना एका खिडकी योजनाच्या माध्यमातून परवानगी घेण्यासाठी आम्ही सगळ्यांना सूचना दिलेली आहे. त्याचबरोबर आम्ही सातारामध्ये कुठेही लेझर, प्लाझ्मा याचा वापर करू नये याच्यासाठी आम्ही आदेश काढतोय. कुठेही मिरवणूकमध्ये साऊंड सिस्टम चा वापर करून साऊंडची जी मर्यादा आहे त्याचा उल्लंघन होणार नाही याच्यासाठी दक्षता घेण्यासाठी सगळ्यांना सूचना देण्यात आलेली आहे. आणि एकंदरीत या सगळ्या सणांच्या वातावरणामध्ये भाविकांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही आणि ते चांगल्या पद्धतीने सगळे सण साजरे करतील यासाठी लागणारी सगळी मदत द्यायला प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे तयार आहे. काल पत्रकार परिषद झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की महिला युवती सुरक्षिततेसाठी पोलीस दलाला आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्या पद्धतीने नेमकं काय उपाययोजना आहे? आदरणीय पालकमंत्री साहेबांनी जी सूचना दिलेली आहे त्या अनुषंगाने प्रत्येक मंडळाला आम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये आमचे लोक देणार आहे. निर्भया पथक सगळ्या ठिकाणी गस्त करणार आहे. मोठ्या मंडळाला अंमलदारची नेमणूक कमी करून देणार आहे, जेणेकरून महिलांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही. महिलांना दर्शन करण्यासाठी वेगळी रांग करायला घेण्यासाठी आम्ही सूचना देखील सगळ्यांना दिलेली आहे. आणि एकंदरीत महिलांना, मुलींना एक सुरक्षित वातावरणामध्ये या सणांच्या वातावरणामध्ये त्यांना सहभागी होता येईल यासाठी सगळी प्रकारची तयारी आमची झालेली आहे. वेळेचं काय बंधन? याच्यामध्ये सर्वसाधारण आपल्याकडे 10 वाजेपर्यंतची मर्यादा असते, परंतु 5 जे दिवस आहे त्या तारखांना आपण 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी महोदयाच्या आदेशान्वये आपण याच्यामध्ये परवानगी देतो. याच्यामध्ये 8 तारीख, 11 तारीख, 12 तारीख, 16 आणि 17 तारीख असं 5 दिवस आम्ही 12 वाजेपर्यंत मिरवणूक किंवा साऊंड वापरायला परवानगी दिली आहे. जे डॉल्बी धारक आहेत त्यांना काय आव्हान करायचं? म्हणजे वेगळ्या बैठका पोलीस स्टेशन स्तरावर झालेल्या आहेत. सगळ्यांना मी आवाहन केलेलं आहे की कोणीही याच्यामध्ये साऊंड सिस्टमचा वापर करून ध्वनीची मर्यादा ओलांडणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी. परंतु जर याच्यामध्ये कोणीही त्याच्यामध्ये या मर्यादाला ओलांडलं तर त्याच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल.